रोजच्याप्रमाणे आजही सकाळी 5 वाजता आईचा अलार्म वाजला. ती लगेच उठली, कारण आजही तिच्या मुलासाठी डबा बनवायचा होता. मुलगा आता मोठा झाला होता. कॉलेज, मित्र, मोबाईल असं त्याचं आयुष्य वेगात चाललं होतं. आईचा डबा मात्र रोज वेळेवर तयार असायचा. पण तो कधी डबा उघडायचा नाही. मित्रांसोबतच बाहेर खायचा. पण आई विचारायची, डबा आवडला का रे? तेव्हा तो हसून म्हणायचा, हो आई. एक दिवस कॉलेजमध्ये स्पर्धा होती. तो फार तणावात होता. भूक लागली होती, पण पैसे मात्र संपले होते. त्याने बॅग उघडली आणि आईचा डबा दिसला. डबा उघडताच त्याला घरचा वास आला आणि डब्यात पोळी, भाजी आणि एक छोटीशी चिठ्ठी होती. आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, तुला जमेल, आई तुझ्यावर विश्वास ठेवते. त्या 2 ओळी वाचून त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसू होतं. आणि त्या दिवशी तो स्पर्धा जिंकला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने आईच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा आई म्हणाली, बाळा काय झालं? तेव्हा तो हसून म्हणाला, आई, आज डब्याने पोटच नाही तर माझं मनसुद्धा भरलं. त्याचं हे बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू तरळले. आजच्या या कथेचं तात्पर्य काय, तर आईचं प्रेम हे मोठ्या शब्दात नसतं, ते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा असतं. धन्यवाद.